मुंबई महानगरपालिकेवर महापौर शिवसेनेचाच, पण यावेळी मात्र तो शिंदेच्या शिवसेनेचा. काहीही करून भाजप महापौरपद हातातनं जाऊन देणार नाही. त्याचं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता हे भाजपचं स्वप्न होतं. इतिहासात पहिल्यांदा महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा लागतोय. पण अशावेळी महापौरपद सोडलं तर सत्ता सोडल्यासारखंच आहे. त्यामुळे भाजप महापौरपद सोडणार नाही, पण शिंदे मात्र भाजपचा हा डाव फिसकटवणार. शिंदेंनी आपल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलवरती करण्याची सोय केलेली आहे आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवातसुद्धा झालेली आहे. थोडक्यात एकनाथ शिंदे इरेला पेटणार आणि महापौरपद शिवसेनेकडेच टिकवून ठेवणार. शिंदेंनी फक्त महापौरपदाची मागणी केलेली नाही, तर त्यासाठी भाजपची खेळी बिघडवण्याची धमकीसुद्धा दिल्याचं बोललं जाते. पण एकनाथ शिंदे मुंबईचं महापौरपद कसं मिळवतील? त्यासाठी पडद्यामागून कोणत्या हालचाली चालू आहेत? महापौरपदावरती शिंदेच्या शिवसेनेचा व्यक्ती कसा विराजमान होऊ शकतो? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय बोल मंडळी न्यूज. महानगरपालिकेच्या निकालानंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपची संख्या 49, तर शिंदेच्या शिवसेनेचे संख्याबळे 29. इतकं दोघांची एकत्रित बेरीज होती 118. तर बहुमतासाठी आणि सत्तास्थापनेसाठीची संख्या 114. बहुमतापेक्षा फक्त 4च जागा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या जोडीला मिळाल्यात. खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेची नवी मुंबई संभाजीनगर सहित MMR रिजनमध्ये नाकाबंदी करणारी भाजप आता मात्र शिंदेंच्या तावडीत सापडली आहे. कारण बहुमतासाठी आता भाजपला एकनाथ शिंदेंची गरज भासणार आहे. एकट्याच्या हिमतीवरती भाजप सत्तास्थापन करू शकणार नाही. दुसरीकडे 3.5 वर्षात जिल्हा परिषद वगळता आता महत्त्वाच्या इलेक्शन्स नाहीयेत. त्यामुळे हाच शेवटचा वार म्हणून आपलं उपद्रव्य मूल्य दाखवण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे आहेत. दुसरीकडे भाजपसुद्धा अशा कोंडीत सापडलेलं आहे की शिंदेंना महापौरपद देण्याशिवाय भाजपला पर्याय राहणार नाही. सुरुवातीला भाजप नेमकं कसं कोंडीत सापडतंय ते समजून घेऊया. तर भाजपला महापौरपद एकनाथ शिंदेंना सोडावं लागू शकतं. त्याचं पहिलं कारण म्हणजे इलेक्शनमधलं नॅरेटिव्ह. मराठी महापौर या मुद्द्याभोवती महानगरपालिकेची निवडणूक गाजली. भाजप आली तर बिगर मराठी महापौर होईल असं बोललं जाऊ लागलं. त्यातनं इलेक्शनमध्ये मराठी मतांचं ध्रुवीकरण करण्यात ठाकरेंना यश मिळालं. संख्याबळ जरी कमी दिसत असलं तरी जी वाताहत ठाकरेंची होईल ती झाली नाहीये. त्याचं कारणच मराठी माणसांचं ध्रुवीकरण आहे. मराठी, महाराष्ट्र या 2 अस्मिता घेऊन उद्धव ठाकरे भविष्यात महाराष्ट्रभर हातपाय पसरू शकतात याची जाणीव भाजपला झालेली आहे. दुसरीकडे ठाकरे आणि मुंबई हे एक इमोशनल नातं होतं. हा बॉन्ड आणि ठाकरे ब्रँड दोन्ही गोष्टी भाजपने संपुष्टात आणलेल्या आहेत. अर्थात याची सहानुभूती ठाकरेंना वळू शकते याची जाणीव भाजपला असल्यानेच देवेंद्र फडणवीस हे विजयी झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा नामोल्लेख सातत्याने करतायत. ठाकरे संपवले हा फॅक्टर ठाकरेंना पुन्हा उभा करू शकतो आणि त्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व मुंबईतनं संपुष्टात आणल्याचा, मराठी माणसांचं अस्तित्व मुंबईतनं संपुष्टात आणल्याचा ठपका भाजपवरती बसताना दिसू शकतो. अर्थात इलेक्शनच्या प्रचारामुळे हे नेरेटिव्ह मोठं झालं, जे निवडणुकीच्या निकालानंतर सोडून देता येणार नाही. म्हणूनच फक्त मराठी किंवा फक्त हिंदू महापौर करून भाजप मुंबईतल्या मराठी माणसांना आपल्याकडे खेचून घेऊ शकणार नाही. तर त्यासाठी संख्याबळ असूनसुद्धा भाजपने शिवसेनेसाठी सत्तेचा त्याग केलाय हे सप्रमाण दाखवून द्यावं लागणार आहे. ज्याप्रमाणे शिवसेनेच्या फुटीनंतर आम्ही मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंना सोडलं नव्हतं, हे परसेप्शन शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरती विराजमान करत भाजपने साधलेलं. तीच गोष्ट भाजप यावेळी मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर करून साध्य करू शकते. अर्थात सेनेचा महापौर करणं ही इलेक्शनमधल्या नॅरेटिव्हमुळे भाजपची राजकीय गरज झालेली दिसतीये. मुंबईचं महापौरपद हे एकनाथ शिंदेंना सोडावं लागू शकतं. याचं कारण म्हणजे ठाकरेंनी दखलपात्र कामगिरी करणं. आता थेट लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजप सध्या लोकसभा 2029च्या मागे लागलेली आहे. पण या निवडणुका भाजपसाठी सगळ्यात कठीण असणार आहेत. ठाकरे संपलेच्या चर्चा होत असल्या तरी ठाकरेंची सगळ्या बाजूने नाकाबंदी करून सुद्धा ठाकरेंनी चक्क 65 नगरसेवक निवडून आणलेले आहेत. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे 50च्या वर नगरसेवक फोडलेले होते. दुसरीकडे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवारसुद्धा भाजपने आपल्या पक्षात घेतले होते. मनाप्रमाणे प्रभाग रचना, सत्तेचा वापर, मनी मसल पॉवर या सगळ्या गोष्टी समोर असतानासुद्धा ठाकरेंनी तब्बल 65 नगरसेवक निवडून आणलेले आहेत. आता ही गोष्ट भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे. कारण काँग्रेससोबत गेल्यानंतर ठाकरेंना मुस्लिम आणि दलित मतदार मिळतात असा प्रचार भाजपने केला. यावेळी काँग्रेससुद्धा वेगळी लढली. एकीकडे तुल्यबळ उमेदवार नव्हते, दुसरीकडे मुस्लिम दलित सुद्धा सोबत नाहीयेत.
अशावेळी सुद्धा ठाकरेंनी आपला वोट शेअर कायम ठेवलाय. म्हणजे महाराष्ट्रात ठाकरेंच्या नावाने मतदान होतं आणि ते चांगलं मतदान घेऊ शकतात याची जाणीव भाजपला झालेली आहे. ठाकरेंना मोकळीक मिळाली तर पुढच्या लोकसभेला ठाकरे पुन्हा भाजपला अडचणीत आणू शकतात आणि अशावेळी एकनाथ शिंदेंना बळ देणं ही भाजपची गरज राहणार आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मध्यंतरी कुबड्या दूर करा असा मेसेज भाजपला अमित शहांनी दिला होता. पण कुबड्या वापरत असताना भाजपने पाय अधू करून घेतलाय ही वस्तुस्थिती आहे. पर्यायाने आता कुबड्या दूर करता येणार नाहीत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. शिंदेंना मर्यादित करण्याच्या नादात ठाकरे मोठे होऊ शकतात ही जाणीव कालच्या निकालाने भाजपला आलेली आहे. त्यामुळेच भगवा दूर करण्यापेक्षा शिंदेच्या माध्यमातून शिवसैनिकांची मतं आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न भाजपला करावा लागणार आहे आणि त्यासाठी दृश्यात्मक पातळीवर भाजपला शिवसेनेचा महापूर द्यावाच लागेल. आता जसं भाजपला शिवसेनेला महापूरपद देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेसुद्धा एकेरीवरती येऊन महापौरपद घेताना दिसतील. यासाठी ते आपली ताकद पणाला लावतील. असं आपण का म्हणतोय तर त्याचेसुद्धा काही कारण आहेत. त्याचं पहिलं कारण आहे अजित पवार. अजित पवार महायुतीत आल्यापासून शिंदेंना मर्यादित करण्याचा कार्यक्रम भाजपने केल्याचं बोललं गेलं. या महानगरपालिकेच्या निमित्ताने भाजपने सोयीने एकनाथ शिंदे आणि अजितदादांना दूर केलं. शिंदे नवी मुंबई, संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी स्वतंत्रसुद्धा लढले, पण इथे त्यांनी भाजपवर टीका केली नाही. पण अजितदादांनी मात्र हा समतोल राखला नाही. अजित पवार भाजपवरती जोरदार बरसले. यातनं भाजप मोठ्या प्रमाणात डॅमेज झाली. पण अजित पवारांच्या या कृतीमुळे भाजपच्या लोकांना एका गोष्टीचं शहाणपण मिळालं. ते म्हणजे अजित पवार आपले कायमचे दोस्त नाहीयेत. त्यांना बाजूला केल्यानंतर ते तितक्याच देशाने भाजप विरोधात लढू शकतात. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी सत्तेतला वाटा मागताना भाजपला थोरला भाऊ म्हणून मान्यता दिलेली आहे. शिंदेच्या या कृतीमुळे भाजपसाठी एकनाथ शिंदेच बरे असंच ठरताना दिसतंय. अजित पवार हे एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकत नाहीत याची जाणीव झाल्याने शिंदेंना जपण्यासाठी भाजप पुढच्या हालचाली करू शकतं. अर्थात अजितदादांमुळे शिंदे फायद्यात जातात असं चित्र दिसतं. आता एकनाथ शिंदेंना महापौरपद हवंच याचं दुसरं कारण म्हणजे विधानसभेनंतर घेतलेली माघार आणि आत्ता आलेली संधी. विधानसभेत भाजप एकहाती बहुमताच्या जवळ पोहोचल्यावर शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरचा दावा आपसूक सोडावा लागला. त्यानंतर अजितदादांमुळे एकनाथ शिंदे दुसऱ्यावरनं तिसऱ्या क्रमांकावर फेकलेत अशी चर्चा झाली. MMR रिजनमध्ये रवींद्र चव्हाण, गणेश नाईक यांच्या माध्यमातून भाजपने शिंदेची फिल्डिंग लावली. मुंबई परिसरातल्या महापालिकेतनं त्यांना वजा करण्याचं धोरण चाखण्यात आलं. त्याचं महत्त्वाचं कारण देखील पुढच्या इलेक्शनमध्ये एकनाथ शिंदेंची आमदारकी, खासदारकी याचा वाटा कमी करणं हाच होता. एकनाथ शिंदेसुद्धा पर्याय नसल्याने 2-2 हात करत राहिले. पण मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने पुन्हा आपलं महत्त्व अधोरेखित करण्याची संधी शिंदेपुढे निर्माण झाली आहे आणि हीच संधी एकनाथ शिंदे सोडणार नाही. म्हणूनच एकहाती बहुमत असतानासुद्धा शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याची सूचना केल्याचं दिसतं. कारण ड्रामा झाला तरच पुढचं बोलणी करणं शिंदेसाठी सोपं ठरू शकतं. थोडक्यात काय तर काहीही करून मुंबई महानगरपालिकेत शिंदे आपला महापौर करणार असंच सध्या तरी जे काही चित्र दिसतंय त्यावरून स्पष्ट होतंय. तुम्हाला काय वाटतं? भाजपच्या सर्वाधिक जागा आलेल्या असताना भाजप एकनाथ शिंदेंना महापौरपद देईल का? भाजप शिंदेपुढे नमतं घेईल का? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला